मला सांग, तुला खरंच माहित नाहीये सावनी कुठे? मला नाही माहित सावनी कुठे. तुला तिचे कोणी मित्रमैत्रिणी माहिती आहेत का जे आम्हाला माहित नाहीये? नताशा. नताशा? हो, सावनीची कॉलेजमध्ये एकच बेस्ट फ्रेंड नताशा. ती जी नताशा मुलगी आहे ना, तिचा फोटो मिळालाय. ती इथे या ग्रुपमध्ये येलो ड्रेस घातलेली जी मुलगी दिसते होईल. आता कसला स्ट्रेस आलाय तुम्हाला? नुसतं खारीवरती ताव मारायचा आहे. पोलीस आहात ना, स्ट्रेस असणारच आहे. खारी खाण्यापेक्षा ना डॉक्टरकडे जा, ट्रीटमेंट करा स्ट्रेस. समदाडे, सिनियर आहे मी तुझा. लक्षात नसेल राहत हातावर गोंधून घे. भोसले सिनियर आहे माझा म्हणून. मला माहितीये सर, म्हणूनच विचारते कसला स्ट्रेस आहे, काय विचार करताय? पुढचं यान मंगळावर कधी पाठवायचं याचा विचार करतो. ए इकडे रे. मैं पुलिस ऑफिसर है, इसलिए पैसे नहीं लेगा मेरे से. पैसे घ्यायचे, कळलं ना? कितीही काही झालं तरी पैसे घ्यायचे. मी विसरलो, तू नाही विसरायचं. तूही विसरू नको, मी सिनियर आहे तुझा. मी ज्युनियर आहे तुमची, माझ्याशी पण नीट बोला. आणि काय झालंय, कसला विचार करताय ते सांगा. कसला विचार करणार जमदाडे मी? हा, उदय समेळचा खून झाला, त्याच्यानंतर अमित कारखानीचा गेम झाला, बरोबर? या सगळ्यामध्ये किलवर नाव समोर आलंय. या ड्रग्सच्या कॅट मधला जोकर मिरजकरांकडे असं राहून राहून वाटतंय मला. सर तुम्ही चुकीचे पत्ते पिसताय. साधी माणसं आहेत ती, शाळेमध्ये शिकवणारी बाई, घरासाठी काहीतरी उचापत्या करणारा नवरा, कॉलेजला जाणारी 18 वर्षांची मुलगी, रिटायर्ड आजोबा आणि आजी. सर ह्या सगळ्या लोकांचा ना सर्दी वर्षाच्या ड्रगशी संबंध असू शकतो, ड्रग रॅकेटशी नाही. म्हणून मी तुझा सिनियर आहे आणि तू माझी ज्युनियर आहे समजाडे, कळलं? आता माझ्या प्रश्नांची उत्तर दे. अमित कारखानीसने जेव्हा घरी ड्रग्ज घेतले तेव्हा त्याला शेवटची भेटलेली व्यक्ती कोण? माझ्याकडे एक उपाय आहे, सावनी मिरजकर. अमित कारखानीचा जेव्हा गेम झाला त्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये भेटलेली शेवटची व्यक्ती कोण? सॉरी, अरे मी माझा फोन विसरले वाटतं. तर तिचा फोन राहिला होता. प्रश्नाचं उत्तर दे. सावनी मिरजकर. 50,000 रुपये कॅश कोणाकडे सापडली? जे मला पाहिजे होतं ते मिळालं. सावनी राठोडकडे जेव्हा आपण रेड मारली तेव्हा तिथे कोण सापडला? अभय मिरजकर. सुविचार क्रमांक 23 काय जमदाडे? दिसतं तसं नसतं म्हणून जग असतं. या चित्रपटातील सर्व घटना काल्पनिक नसून त्याचा एकमेकांशी संबंध आढळल्यास तो योगायोग समजू नये जमदाडे. सिनियर. येस सर. चला चला चला, सगळ्यांकरता फर्स्ट क्लास गरमागरम इडल्या आणल्यात मी. अगं आपल्या कोपऱ्यावरचा तो अण्णा आहे ना, त्याच्याकडनंच घेऊन आलोय. ए वैभवी, हे घे. हा हे घे. हळूहळू, गरम आहेत गरम आहेत. जा सगळ्यांकरता प्लेट घेऊन ये. आणि माझ्याकरता नको आणूस. मी तिथले तिथे 2 काय आणलेत तुला सांगतो. वाह मस्त. जा जा जा. हो काका, अहो तुम्ही खाल्लेत की नाही अण्णाकडच्या इडल्या? सुपर असतात, हलक्या अशा एकदम. ए श्रद्धा, चल 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 चल, पटपट खाऊन घे काहीतरी. हा चल चल उठ. साऊच्या रूम मध्ये पाहिलंच नाही मी. कुठेतरी काहीतरी एखाद्या कागदावर काहीतरी लिहिलं असेल तिने. घ्या. म्हणजे माझ्या बोलण्याचा काहीच उपयोग झाला नाही, तिने काहीच ऐकलं नाही. ते असंच करते ती. असं करून कसं चालेल? ठीक आहे ठीक आहे. आता आपण तिला किती काही सांगितलं ना तरी त्याचा काही उपयोग नाहीये, कारण तिला धक्का बसलाय. नाही म्हणजे तसा धक्का आपल्या सर्वांनाच बसलेला आहे, पण आपण मार्ग काढतोय त्यातनं. आणि तिला करू दे तिच्या मनासारखं. मलाही असं वाटतं ना की साऊच्या खोलीमध्ये आपल्याला नक्की काहीतरी क्लू मिळेल. पण म्हणून काही खायचंच नाही, अन्न पाणी बंद का? आता मला सांगा, मनाविरुद्ध जर तिने खाल्लं तर तिच्या अंगाला लागेल का? नाही ना. हा तुम्ही त्रास करून घेऊ नका. चला तुम्ही खाऊन घ्या. या या या. वैभवी, तू जरा साऊच्या रूम मध्ये जातेस का? श्रद्धा काय करते जरा पाहतेस का? हो मी बघते.
काकू काय शोधतेस? मी फक्त आता माझ्या मुलीला शोधते. काळजी नका करू, साऊ सापडेल. इंग्लिश पुस्तकं कधी वाचायला लागले मी? हा फोटो कधी काढला? तू कुठेतरी काहीतरी लिहिलेलं असेल, एखादा नंबर वगैरे काहीतरी आपल्याला कळायला पाहिजे ना. हे लायब्ररीचं पुस्तक आहे म्हणजे त्याच्यात काही नसलं. लिपस्टिक, दोन लिपस्टिक वगैरे कधी नाही लागली मी. त्या माझ्याच आहेत काकू, मीच दिल्या होत्या तिला एकदा. मला वाटत होतं माझ्या मुलीबद्दल मला सगळं माहिती, पण आता मला हे शोधायला लागणार आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत माझ्या मुलीबद्दल ज्या मला कधीच माहित नव्हत्या. काकू तू शांत राहा. हे प्लीज असे विचार नको करूस तू. प्लीज हे विचार थांबव. कसं थांबू ग विचार? म्हणजे ती आपल्याला सांगून गेली असती तर हे असे नसते आले विचार डोक्यात. पण तिला कोणी कुठे नेणं असेल, काही केलं असेल. ती आपळून गेली असेल का मुद्दाम आपल्याला न सांगता? इकडे महबूब, मला सांग, माझी शपथ, माझी नाही तर कोणाची घे शपथ, तुला हवी त्याची शपथ घे, पण मला प्लीज खरं सांग, साऊ तुला काही बोलली होती? तिच्या आयुष्यात कोणी मुलगा वगैरे आहे का? सांगितलं होतं का काही? नाही काकू. तू नीट आठव, आहे बघ, नीट आठव, शांतपणे आठव. ओझर तर कधीतरी काहीतरी बोलली असेल तुझ्याशी. हे बघ बायबू, मी रागवणार नाहीये, तर मी रागाच्या वगैरे पलीकडे गेले. मला फक्त साऊची सेफ्टी महत्वाची, त्यामुळे काही असं अगदी छोटंसं तर प्लीज मला सांग. नाही काकू, असं काहीच नाहीये. साऊ मला असं काहीच नाही बोललीये. तुझी शपथ, माझ्या आईची शपथ, खरंच. मग एखादी अशी दुसरी गोष्ट असेल की जी तिने माझ्यापासून लपवली असेल आणि तुला सांगितली असेल ना, असं काहीतरी असेल. बघ आठव. ऐक ना, खूप मोठा लोचा झालाय. हे बघ, मला तेव्हा जे सुचलं ते मी सांगितलं, पण आता जर तू नाही कव्हर अप केलंस ना तर मी मरेन. आई खूप इमोशनल आहे. म्हणजे ना, तिच्या दृष्टीने जर मी काही चुकीचं वागले ना, ती खूप हर्ट वगैरे होईल. मला त्यांना कुठलीही गोष्ट करताना आई काय विचार करेल याचं टेन्शन येतं. सारखं कसं ना कुणी असं परफेक्ट वागू शकतं? मी पण आता मोठी झाले, लहान नाहीये मी. कुठेही जाताना सांगायचं, पोचल्यावर कळवायचं, सगळे डिटेल्स द्यायचे. असं कसं होईल ग? म्हणजे प्रत्येक गोष्ट कसं मी आईच्या मनासारखी आणि तिला सांगून करायची? नाही, काहीच नाही. काहीच नाही. बहिणी ना ग तुम्ही. मला वाटलं होतं एकमेकींना सांगत असाल काहीतरी, सगळं एकमेकींशी बोलता. मग आता काय झालं तुम्हाला? असं कसं काही न सांगता गेली? काय झालं? काही कळलं नाही अहो बाबा. कॉलेजमध्ये म्हणे नताशा नावाची कोणतरी तिची बेस्ट फ्रेंड आहे, अक्षयनी सांगितलं म्हणून कॉलेजमध्ये गेलो. तिथून तिचा नंबर मिळवला. तिचा मोबाईल अनरिचेबल. घरी गेलो, कुलूप होतं. आजूबाजूच्यानं विचारलं, कोणाला काही एक माहिती नाही आहे तिच्याबद्दल. पण कोण मुलगी आहे नताशा? म्हणजे हिच्या घरून काही
हिची कुठून माहिती काढता येईल वगैरे असतं काय? अहो बाबा, कसली माहिती मिळणार सांगा ना. आम्ही पहिल्यांदी नाव ऐकलंय. अरे एका मुलीबद्दल कुणालाच काहीच कसं माहिती नाहीये, म्हणजे हे कसं शक्य आहे? साऊ कडून तिच्याबद्दल काही आलंय का? म्हणजे तिचं नाव वगैरे आठवून पहा. अहो, आठवून आठवून ना मेंदूचा भुगा व्हायची वेळ आली. 2 दिवस झाले बाबा, मी काही ना काहीतरी आठवतोय, पण मला कळत आहे मी काय आठवत. नाही कळलं ना काही? आपल्याला पोलिसांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाहल्या तिने सांजा. 10 दिशातून अंधाराला येईल आता पूर. अशा अवेळी नका राहू रे आई पासून दूर. श्रद्धा, श्रद्धा, रिक्षा मिळाला. चुक चुकते पाल उगाच, चिंता मज लागली. हा आतमध्ये तुम्ही काही काम करत नव्हतात ना सर, म्हणून म्हणलं टेबल क्लीन करून. काही काम आहे का सर? ए गळवी, पेट्रोलिंग करा आणि घरी जा. हा, त्याला हँडओव्हर ते नाईट ड्युटीचा. प्रमोद. येस. ए मी पण आज घरी जातो, तू पण जा. सर, घरचे तुम्हाला घरात घेणार नाहीत. माझ्याच घरी जाणार आहे मी, दुसऱ्याचं नाही. तेच म्हणते, एवढ्या लवकर त्यांना सवय नाही ना. तू नीट बोल ना जमदाडे माझ्याशी. सिनियर आहे मी तुझा. नीट नाही बोलली ना सस्पेंड करी ना मी. असं आहे का? नाही पण तरीच सांगा ना सर, एवढ्या लवकर चाललाय, कुठे काही ठरलंय का? कोणाला भेटायला जाताय का? जमदाडे तसं काही असेल तर मी तुला सांगेन ना. हं? काय करणार आहे, काही करायला नाही, काही घडेल असं वाटत नाही. मूर्खासारखे आपण दिवसभर बसायचं. जाऊ दे, उद्या सकाळी लवकर येतो, लवकर काम सुरू करतो. आता करायला काही काम नाही. काम आला. बोला. माझी मुलगी बेपत्ता आहे. 36 तास झाले. तक्रार नोंदवायची आहे. प्लीज घ्याल का? तुमची मुलगी? हो, आमची मुलगी. म्हणजे सावनी मिरजकर? हो, एकुलती एक मुलगी आमची. मी अभय मिरजकर, ती माझी पत्नी श्रद्धा मिरजकर. माझ्या मुलीचं नाव सावनी अभय मिरजकर. हा, काय झालं? नाही बघा, तुम्हाला सगळं सांगावं लागणार. काय चौकशी याच पद्धतीनं करतो आम्ही, त्यामुळे कॉपरेट करा. सांगा काय झालं सावनीला? शनिवारी पार्टीला गेली होती ती, अजून आली नाहीये परत. फोन सुद्धा स्विच ऑफ येतोय तिचा. तिच्यासोबत कोण होतं? नाही माहित नक्की. कोणी मित्रमैत्रिणी होते का सोबत? हे बघा मॅडम, तुम्ही अशी अर्धवट माहिती दिली तर आम्ही सुद्धा काहीच कारवाई करू शकणार नाही. सविस्तर माहिती द्या. कोण होतं तिच्या बरोबर? कोण होतं? नेहमीचे मित्रमैत्रिणी नव्हते. आम्हाला माहित नाही, अशा मित्रमैत्रिणींबरोबर असेल. तुमच्याकडे ज्यांचे नंबर आहेत ते नंबर द्या आम्हाला. काही जणांचे आहेत माझ्याकडे नंबर. आम्ही फोन पण केले होते, बोलले मी त्यांच्याशी, पण नाही माहितीये कोणाला काही. कुठे गेली होती ती? कर्जतला. कुठे? कर्जतला.
तिच्या मित्रमैत्रिणींची ओव्हरनाईट पार्टी होती. काय 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 होती? ओव्हरनाईट पार्टी होती, कर्जतला गेली होती. सर काय झालं, तुम्ही का हसतात? त्यांची मुलगी बेपत्ता आहे सर. कुठून बेपत्ता आहे? कर्जत त्यासाठी गेली होती कर्जतला? पार्टीसाठी सर. बरोबर. आपण कुठे गेलो होतो? कर्जतला मुलगी कधी बेपत्ता झाली? शनिवारी. आपण रेड कधी मारली? शनिवारी. पण तरी सर त्यांची मुलगी बेपत्ता आहे, तुम्ही त्यांच्या समोर हसताय. प्लीज प्लीज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच सॉरी. म्हणजे मी जरा आपण जरा आत बसून बोलू. हा प्रमुख चहा पण सांग. या बरंच का बसून बोलूया आपण. तेव्हा काय जे जे काही घडलं ना ते मला डिटेल सांगा ना जरा. मला सविस्तर माहिती पाहिजे. तू हे जे प्रश्न परत परत विचारतोयस ना ते मला आवडत नाहीयेत. तुला मजा यावी म्हणून प्रश्न विचारत नाही मी. या असल्या केसेस रोज येतात आमच्याकडे. पोरं घरी एक सांगतात आणि बाहेर दुसरीकडे जातात. त्यातलं तुमच्या मुलीने काय सांगितलंय तुम्हाला? मुकाट्यानं सगळं सांगायचं. ती कुठे गेली होती, कोणाबरोबर गेली होती, कशासाठी गेली होती. तुमची मुलगी काय करते हे सविस्तर सांगायचं आम्हाला. आम्ही जवळपास 11:30 वाजता घरातनं निघालो पुण्याला जायला. मग पुण्याला जात असताना आम्ही ओल्ड एक्सप्रेस हायवे घेतला. एक्सप्रेस हायवेनी नाही चाललोय आपण, ओल्ड मुंबई पुणे हायवेनी चाललोय. कर्जतला ड्रॉप व्हायचंय, विसरलीस का तू? 4:30-5 पर्यंत आम्ही कर्जतमध्ये पोहोचलो होतो. तिथे आम्ही चहा प्यायलो. तिकडे तिची मैत्रीण भेटली, त्याशी आम्ही बोललो. कामाला कळलं की ती पण कर्जतला आली आहे. प्लॅन एकदम सिम्पल होता. मी पुण्यात तिला हॉटेलमध्ये भेटणार होतो, ती पार्टी करून तिकडे येणार होती आणि मग आम्ही दोघं जण घरी परतणार होतो. मी तिला सांगितलं होतं तिथे पोचलीस ना की करंट लोकेशन मला शेअर करायचं. म्हणजे माझा जीव ज्या पोपटात अडकलाय तो पोपट कुठे हे तर मला कळलं पाहिजे. साऊनी तिच्या पार्टीचं लोकेशन मला शेअर केलं होतं. ते कर्जतचंच होतं. साऊनं जाम गुणाची आहे ग. काय झालं? तिला सांगितलेलं पार्टीच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर करंट लोकेशन शेअर केलं पोरीने. मग एवढा वेळ का लावला? लोकेशन होतंय तर आधीच का नाही गेला? साऊने ओव्हरनाईट पार्टी केली होती. मला वाटलं की ती साऊनी फुल नाईट पार्टी केली असेल, ती दमली असेल म्हणून झोपली असेल, म्हणून डिस्टर्ब कशाला करा, म्हणून थोडंसं लेट गेलो मी तिकडे. आणि आपण काही लगेच आपल्या मुलांच्या मागावर जात नाही ना. नाही आपण नाही. दारू पिते का ती? नाही नाही. पित असली तरी तुम्हाला सांगणार नाही. कशी गेली ती कर्जतला? म्हणजे तुम्ही पुण्याला गेलात की नाही? म्हणजे तुम्ही कर्जत फाट्यावर तिला सोडलं असणार. तिथून कोणी तिला पिकअप केलं, कुणा बरोबर गेली, बोलून घेतलं कुणाला? कशी गेली ती? माझी गाडी घेऊन गेली. सावनीला गाडी चालवता येते? माझी मुलगी 18 वर्षाची. लायसन नंबर सांगा. लायसन्स नाहीये. 18 वर्षांची आहे ना ती? मग टू व्हीलरच्या वेळेला तू लायसन्स मॅनेज केलं म्हणाला. काय 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 मॅनेज केलं होतं? पोरीला पण मॅनेज करायचं ना. खरं तर पोरांची काही चूक नाहीये. हे असं व्हायला पालक कारणीभूत असतात. तुमच्यासारख्या पालकांना आधी आत टाकायला पाहिजे. काय ती इन्फॉर्मेशन घेऊन इथे आत आणू. 1 मिनिट. अजून एक इन्फॉर्मेशन आहे.
नताशा म्हणून एका मैत्रिणीचं नाव कळलंय. नताशा?